जातोय आता आपण मीन राशी. गुरुची द्विस्वभाव रास. गुरुचा कपटीपणा आणि गोंधळीपणा दोन्ही या राशीत दिसतो. धनु जशी उधळलेली किंवा आपण काय म्हणतो त्याला निखळलेली रास आहे, तेवढीच उलटी मीन रास आहे. मीन राशीमध्ये तुम्हाला कायम गोंधळ, कायम बडबड करत बसणं, विचित्रपणा करणं यासारखे गुण जास्त सापडतील. काम करायला लागली तर मीनसारखी रास नाही, पण त्यांना जर सांगितलं की 5 मिनिटं शांत गप्प उभं राहून काम करा तर त्यांचं एकही काम होणार नाही. ज्या स्पीडने ते बडबडतील त्याच्या दुप्पट स्पीडने ते काम करू शकतील. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, मी सर्वसाधारण गुणधर्म सांगतोय. या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती असेल तर त्याचे इतर ग्रहही तसे असू शकतात, पण मीनेचा 100% गुणधर्म हा गोंधळलेपणाचा आहे. कुठल्याही गोष्टीचा डिसिजन मीनेला कधीच घेता येत नाही. आत्मविश्वास कमी असतो, बडबड असंख्य करतात, म्हणजे असह्य बडबड करण्याची ताकद त्यांच्यात. म्हणजे शेवटी विचारावं लागतं, अरे बाबा जबडा फाटेल ना, तरी त्यांचं बोलणं चालू राहतं. हा एक आहे, निष्ठेनं ध्येयाने एखादं काम करत राहणं हे त्यांना चांगलं जमतं. पण ते काम करत असताना ठरलेल्या रुळलेल्या पायवाटीवरनंच ते जाणं आणि एवढं काम केलं की एवढं दाखवणं, ही त्यांचा स्वभाव गुणधर्म आहे. प्रचंड बडबड करणं, असह्य बडबड करणं, समोरच्याला 4 वेळा बोलून दाखवणं. बोलून त्रास होतो, गप्पा मारण्यात नाही त्रास देऊ शकतो, ही मीन रास आहे. कपट म्हणाल तर व्यवस्थित यांना जमतं. समोरच्याशी बोलून, गोड बोलून त्याचा केसाने गळा कसा कापायचा, मीन राशीला चांगलं जमतं. खायला घालून मारणारी लोक जर असतील तर ती मीनेत असतात. पण या राशीकडं मिडल ॲडमिनिस्ट्रेशन अतिशय उत्तम जमतं. धडवर नाही, धड खालते नाही, मधले हे व्यवस्थित ते गॉन थ्रू करतात. प्रोजेक्ट फटाफट 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 पुढे जाऊ शकतो. फक्त त्यांना जोडीदार गोंधळलेला नसला की मी करते ते बरोबर आहे एवढं जर, किंवा करतोय ते बरोबर आहे एवढं जर समोरच्या माणसाने बोललं ना, ते झट 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 कामं ओळखून टाकतात. 6 तास काम करतील, काम 12 तासाचं करतील, पण बोलतील 14 तासाचं. मीन राशीची व्यक्ती 2दाच गप्प बसते. एक ती झोपलेली असताना आणि दुसरी ती जेवत असताना. जेवताना देखील, खाताना चावताना मधून 2-4 वाक्य टाकतेच, पण या 2 वेळाला ती जास्त करून गप्प असते असं म्हणतात. अधिक होणे बाकी तुम्हीच जाणे. धन्यवाद.